नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्री महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, आईसाहेब अंबा माता की जय. यावर्षी 22 सप्टेंबर 2025 रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या 10 ते 11 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. कारण यावर्षी देवीचं शारदीय नवरात्र हे 11 दिवसांचे आहे, 9 दिवसांचं नाही. आणि त्यामुळेच आपल्याला अजून 2 दिवसांची सेवा करण्याची संधीही मिळालेली आहे. तसेच तुमची कुलस्वामिनी कोणतीही असो तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. तसेच हा ग्रंथ विधवा, गर्भवती महिला, पुरुष, स्त्री, कुमारिका असे सर्वजण या ग्रंथाचं पारायण करू शकतात. आई भगवतीची सेवा करायला कोणतेही बंधन नाही. तर या नवरात्रीमध्ये प्रत्येकाने कुलस्वामिनीचा, दुर्गा देवीचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं जास्तीत जास्त पाठ करावेत. बरेच वेळा काय होतं, आपली कुलस्वामिनी यांची सेवा आपल्याकडून होत नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतात, विवाह, संतती, आरोग्य, शत्रुपीडा आणि त्याचं निवारण कसं करावं हे आपल्याला देखील समजत नाही. नवरात्रीमध्ये ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं, तर अशा वेळेला मातेचा आवडता ग्रंथ दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त आपण पाठ करावेत. नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावे, किती करावेत, कोणी करावेत, तसेच पूजा मांडणी कशी करायची, कोणते नियम पाळायचे आहेत, उद्यापन कसं करायचे, अशी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हे पाठ करून नवचंडी केल्याचं पुण्यफळ कसं मिळवायचं हे देखील मी आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात पहिला प्रश्न की पारायण कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, कुमारिका, अगदी विधवा सुद्धा हे पारायण करू शकतात. आपल्याला फक्त पारायणाचे नियम पाळायचे आहेत. दुर्गा सप्तशती ग्रंथाचे नवरात्रीत किती पाठ करावेत? तर बघा, मनोभावे श्रद्धेने आपल्याला जेवढे जमतील तेवढे पाठ करा. आपण 1, 5, 7, 14, 28, 56, 112 पाठ 9 दिवसांमध्ये करू शकता. 14 पाठ देखील आपण केले तर आपल्याला आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळेल. जितके आपण जास्त पाठ कराल तितकं जास्त पुण्यफळ मिळतं. तसेच मनोभावी वाचनाला देखील तितकंच महत्व आहे. दुर्गा सप्तशती ग्रंथाचा एक पाठ म्हणजे किती वाचन करायचं? तर आपल्याकडे दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रांचा ग्रंथ असेल किंवा कुठल्याही प्रकाशनाचा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल, यामध्ये एकूण 13 अध्याय आहेत आणि एक पाठ म्हणजे ग्रंथाची सुरुवात ज्या स्तोत्राने होते, देवी कवचापासून वाचायला सुरुवात करायची आणि त्यानंतर अर्गला स्तोत्र, तिलक स्तोत्र, रात्री सुक्तम, त्यानंतर 1 ते 13 अध्याय वाचायचे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं, राधाधिक रहस्य, वैकृती रहस्य वाचायचं आणि मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवटी देवी अपराध क्षमापण स्तोत्र वाचायचं. एवढे सर्व स्तोत्र आणि ते अध्याय वाचायचे. वाचन झालं म्हणजे एक पाठ पूर्ण झाला. यासोबत एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्छे या नर्वाण मंत्राचं पठण करायचं. एवढं वाचन आणि मंत्र जप झाला म्हणजे आपल्याला एक पाठ केल्याचं पुण्य मिळेल. असं आपण नवरात्रीमध्ये कमीत कमी 14 पाठ करा. नाही शक्य झालं तर संपूर्ण वाचनाला अगदी जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागतात. कमीत कमी आपण रोज एका बैठकीत किंवा थांबून जरी वाचन केलं तरी सुद्धा दिवसभरात एक पाठ नक्की होईल आणि रोज एकापेक्षा जास्त पाठ केले तर उत्तम. जेवढे शक्य होईल तेवढे पाठ करावेत. जास्तीत जास्त या 9 दिवसांमध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ आपण करा. नवरात्रीच्या शेवटच्या माळेपर्यंत आपण वाचन सुरू ठेवायचं आणि जेवढे पाठ होतील दसऱ्याच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता. ज्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ वाचायला सुरुवात कराल त्या दिवशी संकल्प करणं तितकंच महत्वाचं आहे. संकल्प जर आपण केला तर आपली कार्यसिद्धी होते. समजा वाचन सुरू असताना महिलांच्या बाबतीत नवरात्रीमध्ये जर काही अडचण आली, मासिक पाळी आली तर काय करायचं? आपण वाचन थांबवायचं, तेवढे दिवस जाऊन द्यायचे आणि पुढे आपण परत वाचन सुरू ठेवा. आणि मग आपण जर संकल्प केला असेल, आपले पाठ जर नवरात्रीच्या आत नाही संपले तर काय करायचं? नवरात्रीनंतर देखील आपण वाचन सुरू ठेवा. ज्या दिवशी आपले संकल्पित पाठ संपतील त्यानंतर आपण उद्यापन करावे. आपल्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करणारा, आपल्या मनोकामना पूर्ण करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे.
मग या ग्रंथाचं वाचन करत असताना काही साधे सोपे नियम देखील पाळायचे आहेत आणि या नियमांची भीती शंका मनात ठेवू नका। साधे सोपे नियम आपण 9 दिवसामध्ये पाळावे। ते नियम कोणते? वाचन सुरू असताना ब्रह्मचर्य पाळावे, मांसाहार अजिबात करायचा नाही आणि घरात देखील मांसाहार बनवायचा नाही। हॉटेलचं जेवण म्हणजेच परान्न शक्यतो टाळावं। वाचन करताना आपल्याकडे घटस्थापना होत असेल तर घटासमोर बसून किंवा देवीसमोर बसून आपण वाचन करा। कपाळाला कुंकू लावावं, आपल्या हातामध्ये बांगड्या घालाव्यात, शरीरानं मनानं पवित्र राहावं, सुचिरभूत राहावं, स्वच्छ कपडे घालावीत, काळे कपडे मात्र अजिबात घालायची नाही आणि वाचन करताना पहिल्या दिवशी ज्या वेळेला आपण पूजा मांडतो या पारायणासाठी तर त्यावेळेला संकल्प करूनच आपल्या वाचनाला सुरुवात करा, म्हणजे आपलं कार्य सिद्ध होईल। वाचन कधी करावं? बघा, पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत आपण वाचन करू शकता, मात्र दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ सोडून द्या। आपल्यापैकी बऱ्याच महिला नोकरी करतात, कामामुळे आपल्याला दिवसभर शक्य नाही झालं तर आपण संध्याकाळी वाचन करा, मात्र जेवणा अगोदर वाचन करण्याचा प्रयत्न करावा। एका बैठकीत आपण रोजचं वाचन करू शकता। समजा रोज आपण एक पाठ पूर्ण करणार असाल तर 1 ते 1.5 तास किंवा कमी जास्तीत जास्त 2 तास लागतील। एका बैठकीत शक्य झालं तर अतिउत्तम, नाही शक्य झालं तर कधी उठावं लागतं तर अशा वेळेला मग उठून पुन्हा बसण्याच्या वेळेस आपण हातपाय स्वच्छ धुवून आसनावर येऊन बसायचं, गोमूत्र अंगावर शिंपडायचं आणि परत वाचन सुरू करायचं। आता या 9 दिवसामध्ये आपल्या घरात गोमूत्राचा वापर करायचा। वाचन करताना घाईघाईने करू नका, पाठ संपवायचा म्हणून वाचन घाईने करू नका। हळूवार वाचन आणि लयबद्ध अशा पद्धतीने वाचन करावं। आता आपण बघूया की पूजा मांडणी कशी करायची। तर इतर वेळेला ज्या वेळेला आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्यावेळेला आपल्याला पूजा मांडणी करावी लागते, पण आता घटस्थापना आहे। बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते, त्यामध्ये गणपती पूजन, कलश पूजा झालेली असते, शिवाय देवी घटी असल्या कारणाने आपण पूजाही करत नाही आणि त्यामुळे ज्याच्या घरी घटस्थापना केलेली असेल त्यांनी फक्त आपली जी पूजा मांडलेली असते घटस्थापनेची, आपले देवीचा जो घट असेल, देवीची मूर्ती असेल, टाक असेल किंवा तांदळ असेल, आपला अखंड दिवा सुरू असेल, अखंड दिव्याला हळदी कुंकू व्हायचं, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं, आपल्या कुलस्वामिनीचं किंवा दुर्गा मातेचं स्मरण करा। दूरनच टाकावरती किंवा आपला तांदळ असेल, देवीची मूर्ती असेल, जी काही फोटो असेल यावरती दूरनच हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, फुलं व्हायची आणि वाचनाचा संकल्प करायचा। आता संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल घ्या, दुर्गा मातेचं कुलस्वामींचं स्मरण करा, आपली एखादी मनोकामना असेल देवी मातेला बोलून दाखवा, देवी मातेला विनंती करा की या नवरात्रीमध्ये मी तुझे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे मनोभावे आपण जितके पाठ करत असाल किंवा यथाशक्ती मी पाठ करेल असं म्हणा, जास्तीत जास्त पाठ करेल असं म्हणा आणि माझ्याकडून ही सेवा करून घे माते, तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी नेहमी राहू दे अशी विनंती करायची। हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या आणि नंतर पाठ किंवा चौरंग घेऊन किंवा घटाच्या समोर एक आसन ठेवायचं ग्रंथासाठी, त्यावरती स्वच्छ वस्त्र अंतरा, त्यावर थोडेसे तांदूळ आसन म्हणून ठेवा आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ त्यावरती ठेवा। ग्रंथाचे पूजन करायचं, हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल व्हा, ओम सरस्वती देवे नमः अक्षदा पुष्पम समर्पयामी असे म्हणा आणि अशा रीतीने ग्रंथपूजा झाली की हळुवारपणे वाचन सुरू करा। एका बैठकीत किंवा थांबून आपल्याला जमलं तसं मनोभावे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं रोज वाचन करून पाठ पूर्ण करायचे। आता हे मी सांगितलं, घटस्थापना ज्याच्या घरी होत असेल त्यांनी अशा पद्धतीने वाचन सुरू करा, मात्र ज्याच्याकडे घटस्थापना होत नसेल त्यांनी काय करायचं? बघा, आपल्याकडे घटस्थापना होत नसेल, आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत, पूजा मांडणी आपल्याला करता येईल का? तर पूजा मांडणी आपल्याला करता येणार नाही, कारण देवी घटी बसलेल्या आहेत, आपण पूजा करत नाही। अशा वेळेला आपण काय करायचं तर आपण पाठ किंवा चौरंग घ्या, शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा, दिव्याने पूजन करा। आता दिव्याचं पूजन प्रथम करताना बघा, ओम श्री दीप देवता भुवे नमः असं म्हणा, गणपती बाप्पांचं स्मरण करा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आणि बाप्पांची मूर्ती असेल देवघरात दूरनच आपण त्यांना गंधाक्षता फुले व्हावी असे बोलून
आपल्याला कलश मात्र मांडावा लागेल। त्यामध्ये शुद्ध जलाने पाणी भरून घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा, एखादं फूल टाका, एखादी सुपारी टाका, त्यावरती 5 विड्याची पानं ठेवा, त्यावरती नारळ ठेवा, कलशावरती खालून वर अशा उभ्या कुंकवाने लाल 5 रेषा ओढा, कुंकवाने स्वस्तिक देखील काढा, कलशावरती नारळावरती देखील कुंकवाने स्वस्तिक काढायचं। हा कलश चौरंगावरती मांडायचा। आपल्या डाव्या हाताने अशा पद्धतीने कलश मांडून घ्यायचा आणि कलशाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आणि म्हणायचं ओम श्री वरुणाय नमः, सकल पूजा गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी। आणि अशी ही झाली कलश स्थापना। आता इतर वेळेला आपण देवी मातेच्या टाकावरती अभिषेक करतो, पारण्याच्या वेळेला, पण देवी घटी बसले आहेत म्हणून आपल्याला अभिषेक करता येणार नाही, देवीला स्नान घालता येणार नाही। अशा वेळेला आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं कुंकू घ्या, श्री सुक्ताचं 1 वेळा पठण करा आणि हे कुंकू टाकावरती आपला जो तांदळ असेल, मूर्ती असेल, फोटो असेल त्यावरती दुरून व्हा आणि देवी मातेला दुरून कुंकू अक्षदा व्हायच्या, फुले व्हायची आणि त्यावेळेस म्हणायचं ओम श्री दुर्गा देवी नमः, हरिंद्राम कुंकम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी। आणि आता या चौरंगाच्या समोर छोटासा पाट घ्या, ग्रंथाला आसन म्हणून त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंतरा, थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावरती आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवा। ग्रंथाला हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल व्हायचं, त्यावेळी म्हणायचं ओम सरस्वती देवी नमः, अक्षदाम पुष्पम समर्पयामी असं म्हणा। ही झाली ग्रंथपूजा। आता ग्रंथपूजा झाल्यानंतर संकल्प करायचा। उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल घ्या आणि संकल्प कसा करायचा मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे त्या पद्धतीने करा। आता संकल्प झाल्यानंतर आपण आपलं वाचन लगेच सुरू करू शकता। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे देवी कवच ते देवी अपराध क्षमापण स्तोत्रापर्यंत, त्यामध्ये जे 13 अध्याय आहेत आणि हे सर्व स्तोत्र जे आहेत ते सर्व वाचन आपल्याला करायचं, म्हणजे आपला 1 पाठ पूर्ण झाला आणि आपण एका बैठकीत करू शकता किंवा थांबून दिवसभरात आपण हे वाचन करू शकता। प्रत्येक पाठाच्या वेळेला आपल्याला जेवढं वाचन करायचं आहे दिवसभरात आपण 2 तासामध्ये एवढं वाचन केलं, पुढचा पाठ करताना पुन्हा आपल्या देवी कवचापासून देवी अपराध क्षमापण स्तोत्रापर्यंत 1 ते 13 अध्याय आहेत ते आपण सर्व स्तोत्र वाचन करायचं आणि नरवाण मंत्र 1 माळ म्हणायची। आपला 1 पाठ पूर्ण झाला असं आपल्याला जमतीन तेवढे पाठ आपण नवरात्रीत 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडीचं पुण्यफळ मिळेल। 9व्या माळेपर्यंत आपल्याला आपले जे सर्व पाठ पूर्ण करायचे, जेवढे पाठ होतील तर बघा तुम्हाला 14 पाठ करायचे असतील तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार 11 दिवसामध्ये रोज 2 पाठ 1 पाठ ठरवून तुम्ही 14 पाठ करू शकता। तुमच्या वेळेनुसार तुम्ही ठरवा रोज आपण किती पाठ करावे, जेणेकरून आपले या दिवसापर्यंत एवढे पाठ होतील आणि दसऱ्याच्या दिवशी किंवा उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी देखील करू शकता। आणि समजा जर आपलं वाचन संकल्पाप्रमाणे पूर्ण नाही झालं नवरात्रीत, अशा वेळेला काय करायचं तर नवरात्रीनंतर देखील आपण वाचन सुरू ठेवा। ज्या दिवशी आपला संकल्प पूर्ण होईल, ज्या दिवशी संकल्पित पाठ पूर्ण होतील त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करावं। नवरात्रीनंतर केलं तरी चालेल। रोज वाचन पूर्ण झाल्यानंतर काहीतरी गोडाचा, दूध साखरेचा, एखाद्या फळाचा हा नैवेद्य दाखवायचा। त्यानंतर सुरुवातीला गणपतीची व आपल्या कुलस्वामिनीची आरती करायची आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे। उद्यापन कसं करायचं ते पुढे पाहूया, पण त्या अगोदर जाणून घेऊया काही नियम आहेत ते। बघा, पारायण काळामध्ये झोपताना जमिनीवरती चटई किंवा घोंगडी अंथरून झोपावं। गादीवरती शक्यतो झोपू नका। आपल्यापैकी काही लोकांना शारीरिक व्याधी असतात, पलंगावर झोपावं लागतं। पलंगावरती मग आपण काय करायचे, चटई किंवा घोंगडी टाकायची, मात्र गादी टाकू नका। किंवा काहींना जमिनीवरती बसून वाचणं शक्य नाही तर अशाने काय करायचं, आपण खुर्चीवर बसून वाचन केलं तरी देखील चालेल। मात्र ग्रंथाची जागा, ग्रंथासाठी जर आपण टेबल घेणार असाल तर ग्रंथाची जागा बदलू नका, ग्रंथाला हलवू नका। पारायण सुरू असताना ग्रंथाचे पावित्र्य आपल्याला जपावं लागतं। ग्रंथासाठी आसन म्हणून 1 पाठ घ्या, त्यावरती वस्त्र अंतरा आणि त्यावरती हा जो ग्रंथ आहे तो ठेवावा। ग्रंथाची पूजा करूनच वाचन सुरू करावं। 9 दिवस ग्रंथ हलणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। वाचन करताना थोडाफार हलला तर चालेल, मात्र हातात उचलून किंवा मांडीवर घेऊन वाचन करू नये। तसेच आसनावर ठेवूनच ग्रंथाचं वाचन करावं आणि आपल्याला स्वतःला बसायला देखील आसन घ्या। आपलं वाचन झालं की ग्रंथ जागेवरती स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा आहे, उघडा ठेवू नये। रोज वाचन सुरू असताना ग्रंथाची पूजा ही रोज झालीच पाहिजे। तसेच 9 दिवसामध्ये देवी घटी बसलेल्या असतात, आपल्या घरामध्ये तिचा वास असतो, ती आपल्या घरी राहायला आलेली असते,
तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची, भांडण तंटा होऊन द्यायचा नाही आणि जास्तीत जास्त सेवा करायची। तुम्ही म्हणाल एवढे सगळे नियम पाळावेत का? साधे सोपे नियम आहेत। इच्छाशक्ती जागृत ठेवा, हे नियम पाळून ज्या वेळेला तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ कराल, एक आगळा वेगळा आनंद आपल्याला नक्की मिळेल। एक संरक्षक कवच आपल्या कुटुंबाभोवती नक्की तयार होईल। बघा, आता उद्यापन कसं करायचं ते देखील जाणून घेऊया। उद्यापन शक्यतो आपण 9व्या दिवशीच आपले जे पाठ पूर्ण होतात म्हणजे पूर्ण करा आणि दसऱ्याच्या दिवशी उद्यापन करण्याचा प्रयत्न करावा। उद्यापनाच्या दिवशी सकाळी दिव्याचे पूजन करा। दिव्याचं पूजन करताना म्हणा ओम श्री दीप देवताय नमः। त्यानंतर गणपती बाप्पांना देखील स्नान घालायचं। 9 दिवस आपण स्नान घालत नाही। गणपती बाप्पांना ताम्हनात घ्यायचं, त्यांना स्नान घालायचं, त्यांना स्वच्छ पुसून चौरंगावरती आपल्याला आपल्या उजव्या हाताला स्थापित करायचं। गंध अक्षदा फुलं अर्पण करायची। ओम श्री महागणपते नमः गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी असं म्हणायचं। आपला कुलदेवीचं टाक किंवा मूर्ती असेल ताम्हनामध्ये घ्यायची। त्या टाकावरती देखील मूर्तीवरती श्री सुक्ताने अभिषेक करायचा। प्रथम शुद्ध जलाने, नंतर पंचामृताने, परत शुद्ध जलाने असं देवीला स्नान घालायचं। ओम श्री दुर्गा देवी नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असे म्हणा। ओम श्री दुर्गा देवी नमः पंचामृत स्नानम समर्पयामी। ओम श्री दुर्गा देवी नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणत पळीभर पाणी टाकावरती किंवा मूर्तीवरती वाहत राहायचं आणि असं बोलायचं। सोबत श्री सुक्ताचे एक वेळा पठण देखील करा। टाक किंवा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या। चौरंगावरती थोडेसे अक्षदा आसन म्हणून ठेवा आणि त्या ठिकाणी टाकाची स्थापना करा। टाकाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची। त्यावेळेस म्हणायचं ओम श्री दुर्गा देवी नमः हरिद्राम कुंकुम समर्पयामी अक्षदाम समर्पयामी। फुलं अर्पण करा, पुष्पम समर्पयामी, धूप दीपाने ओवळा, धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी आणि त्यानंतर पूर्णावरणाचा किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा। ओम श्री दुर्गा देवी नमः नैवेद्यम समर्पयामी असं नैवेद्य अर्पण करताना म्हणा। नंतर पूर्णाचे 21 दिवे आपल्याला शक्य झालं तर ताटामध्ये 21 दिवे घ्यायचे, दिवे प्रज्वलित करायचे आणि या पूजेला पूर्ण ओवाळायचं, आरती करायची। एखादी सवाशण घरी बोलवा, ती देवी स्वरूप समजून तिची पूजा करावी, ओटी भरावी, वस्त्र अलंकार द्यावा किंवा कुमारिका जरी बोलवली तरी चालेल। जमेल तेवढे अन्नदान करा। तसेच उद्यापनाच्या दिवशी पूजा अशीच राहून द्यायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या। देवी मातेची क्षमा मागायची। यात काय राहिलं असेल तर मला माफ कर, माझी ही सेवा मानून घे अशी विनंती करा आणि पूजा हलवून घ्या। हे उद्यापन आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा त्यानंतर जेव्हा आपलं अध्याय संपतील, जेव्हा आपले पाठ संपतील त्यावेळेला उद्यापन केलं तरीही चालेल। आता उद्यापनाची पद्धत हीच राहील। आता जे पूजा साहित्य असतं त्याचं काय करायचं? कळशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला शिंपडून द्यायचं। कळशाचा नारळ फोडून प्रसाद केला तरी चालेल। बाकीचे जे काही पूजा साहित्य असतं, फुलं वगैरे असतात किंवा जे काही निर्माल्य असेल ते आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं। अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण पूर्ण करा। मी सुरुवातीला सांगितलं की नवचंडी केल्याचं पुण्य कसं मिळवायचं। ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातो, भाड्याची जरी असेल किंवा स्वतःची जरी असली, नवचंडी जर त्या घरात केली तर त्यामध्ये होम हवन विविध मंत्राचे स्तोत्राचे पठण केल्यानंतर त्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष निघून जातात। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते। नवरात्रीमध्ये जर आपण ज्या वेळेला देवी तत्व जागृत झालेलं असतं नवरात्रीच्या काळामध्ये, तर 14 दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचे पाठ जर आपण केले, नवचंडी केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरातील ग्रहदोष वास्तुदोष निघून जातात। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे ज्या वेळेला आपण 1 ते 9 पाठ करतो त्यावेळेला आपल्याला वाचनाचं फळ मिळतं। 10वा पाठ केल्यानंतर आपल्याला हवनाचं फळ मिळतं। 11वा पाठ केल्यानंतर आपल्याला अभिषेकाचं फळ मिळतं। 12वा पाठ केल्यानंतर आपल्याला तर्पण केल्याचं पुण्यफळ मिळतं। 13वा पाठ केल्यानंतर आपल्याला मार्जन केल्याचं पुण्यफळ मिळतं आणि 14वा पाठ केल्यानंतर ब्राह्मण भोजनाचं पुण्यफळ हे मिळत असतं। तर असा हा दिव्य ग्रंथ आहे। दुर्गा सप्तशतीचे या नवरात्रीमध्ये जेवढे जमतील तेवढे जास्तीत जास्त पाठ आपण करावेत। आपल्या काही शंका असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या सेवा करता येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम श्री दुर्गा मातेये नमो नमः।